नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. मोठी एक आकड्यांची वेगळीच स्थिती पाहायला मिळते मुंबईमध्ये, कारण मुंबईतील निकालातील आकडे फिरू लागलेले आहेत. भाजप युती बहुमताच्या खाली येऊ लागलेली आहे. जी भाजप महायुती काही तासांपूर्वी 120च्या पुढचा म्हणजे जादू आकडा गाठत होती बहुमताचा, त्याच्या खाली आता ती गेलेली आहे. मुंबई महापालिकेसाठी 114चं बहुमत गरजेचं आहे. भाजप शिवसेना युती 110 वर आहे आणि उरलेल्या 10 जागांवरून अंतिम निकाल ठरणार आहे. मुंबईत काँग्रेस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसच्या जागा वाढतायत आणि भाजप खालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या खालोखाल काँग्रेसचा आकडा असू शकतो. आणि यामुळे काँग्रेस महत्त्वाचा पक्ष असेल. काँग्रेसची स्ट्रॅटेजी स्वतंत्र लढण्याची यशस्वी ठरली का, किंवा उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या ऐवजी काँग्रेससोबत जायला हवं होतं का, किंवा आणखी तिसरा पर्याय शिवसेना आणि मनसेने खरोखरच काँग्रेससोबत जाण्यासाठी काँग्रेसची मनधरणी करायला हवी होती का, असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. आपण याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असतील. आपल्यासोबत असतील कांतीलाल काला, जे एक मुंबई स्थित विश्लेषक आहेत, सचिन परब पुढारी वृत्तसमूहाचे सल्लागार, संपादकीय सल्लागार, त्याचप्रमाणे आहेत हनुमंत पवार काँग्रेसचे प्रवक्ते, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत सहभागी होणार आहेत पुढारी न्यूजच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर. मी पहिल्यांदा जातोय हनुमंत पवार यांच्याकडे, आणि मला पैगंबर शेख सुद्धा दिसत आहेत. मला त्यांच्याकडे सुद्धा मी जाणार आहेत. मी हनुमंत पवार यांच्याकडे जातोय. हनुमंत, एका गोष्टीची कबुली द्यायची आहे. ती कबुली अशी की निकाल कोणतेही असो गेल्या काही दिवसातले, पण काँग्रेस हा आम्ही सगळ्या माध्यमांनी ऑप्शनला टाकलेला पेपर आहे. अगदी कबुलीच देतो, ऑप्शनला टाकलेला पेपर आहे. आम्ही धरतच नाही काँग्रेसचं काय चाललेलं आहे. शिवसेना मनसे असेल तर त्यांचं काय चाललंय, राष्ट्रवादी असेल तर राष्ट्रवादीचं काय चाललेलं आहे. एका दुसऱ्या काही ठिकाणी नगर परिषदेत तुम्ही विदर्भात थोडं काम केलं तर आमच्या जरा भोया उंचावल्या होत्या, पण मुंबईमध्ये तुम्ही ज्या प्रकारे आपली गती राखताय, एवढ्या सगळ्या ॲडव्हर्स परिस्थितीत ठाकरेंचा माहोल असताना, आता मात्र मला विचारावं असं वाटतंय की हे काय चित्र आहे. प्रसन्नजी, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर महानगरपालिकांमध्येही शहरी भागामध्ये काँग्रेसला यश मिळताना आम्हाला दिसतंय. हे बघा, 11 वर्ष आम्ही विरोधामध्ये आहोत. सत्ताधाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या फोडाफोडीचे प्रयत्न करून झाले. मुंबई काँग्रेसमध्ये नेते फोडले, उर्वरित महाराष्ट्रातले नेते फोडले. सर्व प्रकारच्या शासकीय यंत्रणा, त्याला निवडणूक आयोग म्हणतो आम्ही, पोलीस यंत्रणा आहेत, अगदी सगळ्या यंत्रणांचा वापर करून सुद्धा काँग्रेसला मुंबईमध्ये आम्ही 25-26 पर्यंत आता या क्षणाला आम्ही आघाडीवर आहोत. आणखी जागा वाढतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये, खास करून भिवंडीमध्ये, चंद्रपूरमध्ये, लातूरमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठी पार्टी काँग्रेस पार्टी आहे. अमरावतीमध्ये ज्या ताकदीनं आमची मंडळी लढतायत, किंवा नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस जिथं सगळ्या राज्याचे नेते म्हणून आणि या विजयाचे शिल्पकार म्हणून मिरवत आहेत, त्यांच्या नागपूरमध्ये 45 जागांपर्यंत आम्ही जातोय. तर राज्यघटनेला प्रमाण मानणे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा विचार करणे आणि संघर्षासाठी तयार असणे, या गोष्टीवर आम्ही पहिल्या दिवसापासून ठाम आहोत. भारतीय जनता पक्षाच्या देशस्तरापासून ते मुंबईपर्यंतच्या सगळ्या कामकाजाच्या विरोधामध्ये परखडपणे काँग्रेसवाले बोलत आहेत. दुसरी फळी ॲक्टिव्ह होते. हर्षवर्धनजी सपकाळांसारखे पायाला भिंगरी लावून फिरणारे नेते आम्हाला भेटलेत. बंटी पाटलांसारखे संघर्षाला मागं न डगमगणारे, अमित भैया देशमुखांसारखे आपला किल्ला मजबूत करणारे, किंवा यशोमतीताईंचा विधानसभेला पराभव झाला होता पण त्या खचून गेल्या नाहीत. सर्व प्रकारच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या वरवंट्याला त्यांनी पुरून उरलेल्या आहेत आणि ताकदीने लढत आहेत. अकोल्यासारख्या ठिकाणी आम्हाला एवढ्या जागा भेटत आहेत. मुंबईमध्ये खास करून वर्षाताई गायकवाड असतील, अमीन पटेल साहेब असतील, असलम शेख असतील, ही सगळी मंडळी, भाई जगताप असतील, पहिल्या दिवसापासून आम्ही मुंबईमधल्या धारावीकरांचा प्रश्न असेल, बेस्ट बसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचा प्रश्न असेल, शासकीय भूखंड तुम्ही उद्योगपतींच्या घशामध्ये घालतायत त्याच्या विरोधात आक्रमकपणे काँग्रेस रस्त्यावर असेल, तर संघर्षाला आलेलं हे फळ आहे असं आम्हाला या क्षणाला वाटतं. मी सचिन परबांना हाच प्रश्न विचारेन. सचिनजी, आताचा आकडा पाहता शिंदेंच्या शिवसेना इतकाच आकडा आता काँग्रेस गाठू लागली. शिवसेना 26 जागांवर आहे शिंदेंची, आणि काँग्रेस 23 जागांवर आहे. आकडा वाढू शकतो अशी चर्चा आहे. प्रश्न आकड्यांचा नाही आहे. मुंबईसारख्या स्थितीमध्ये जिथे काँग्रेसकडच्या प्रचाराकडे कोणाचं लक्षच नव्हतं, तिकडे 23 जागा जिंकलेल्या आहेत. मनसेपेक्षा, ज्या राज ठाकरेंचं नाव थेट उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आले वगैरे म्हटलं जात होतं, तिथे 23 जागा जिंकलेल्या आहेत. काँग्रेस या फॅक्टरकडे आपण कसं बघायचं? ग्राउंडवर फिरताना काँग्रेसचे जे लोकल उमेदवार आहेत आणि कार्यकर्ते आहेत ते फार ताकदीने लढत होते हे जाणवत होतं. पण बाबा त्याच्यात विजयात रूपांतर होईल का असं बोलणं ऑन कॅमेरा हे फारच धाडसाचं वाटत होतं. हे आता मान्य करायला हवं आहे.
पण ती सगळी सर्वसामान्य कार्यकर्ता मंडळी ही भाजपच्या विरोधात ताकदीने उतरत होती आणि ते ताकदीने जे उतरणं आहे तेच इकडे उपयोगात आलेलं आहे. एक कितीही आपण म्हटलं तरी शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांचं अनेक ठिकाणी काही प्रमाणात का असेना पण अंडरस्टँडिंग झालेलंही आपल्याला दिसतंय. त्याचा काही प्रमाणात फायदा दोघांनाही झालेला आहे, त्याचं देखील हे चित्र आहे. पण मला आत्ता एक साधारणतः 10-12 निकाल जरी येणार असतील आणि काँग्रेस 22वर जरी राहिली तरी देखील ही फार मोठं यश आहे, कारण ती किंग मेकर ठरू शकते, इतक्या ताकदीपर्यंत पोचलेली आहे. जी गोष्ट म्हणजे जे शिंदे हे भाजपसाठी करू शकतात त्याच ताकदीपर्यंत आता काँग्रेस ही ठाकरेंसाठी मदत करू शकते, इथपर्यंत तिने उंची गाठलेली दिसते आपल्याला. बरं, मी मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत. मृणालिनी जी, काँग्रेस पाहता मी मगाशी प्रस्तावनेत सुद्धा म्हणालो, काँग्रेसची ही ताकद पाहता स्वतःची एक सुप्त ताकद आहे आणि प्रकट ताकद सुद्धा दिसून आलेली आहे. हे पाहता काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय योग्य ठरला का? तो तसा बऱ्यापैकी दिसतोय. आणि मग उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबतच राहायला हवं होतं का राज ठाकरेंबरोबर जाण्यापेक्षा, की या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला मनवायला हवं होतं, म्हणजे एक प्रकारे एकत्र येण्याचे प्रयत्न अधिक जोरकसपणे करायला हवे होते का? उद्धव ठाकरे भावाबरोबर राज ठाकरेंबरोबर गेले नसते तर आज मिळालेला मराठी माणसाचा ट्रॅक्शन कदाचित मिळाला नसता, ठाकरे ब्रँड म्हणून समोर येता आलं नसतं. दुसरं, जे काही मोजके पत्रकार होते त्यातली एक मी होती असं अगदी विनम्रतापूर्वक नमूद करू इच्छिते की काँग्रेस अत्यंत उत्तम कामगिरी करू शकते स्वबळावर लढून. हे मी प्रारंभापासून बोलत होती. त्याला कारणही असं होतं की प्रसन्न एक दिवस अशीच संध्याकाळी मी मुंबई काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये गेली. प्रचंड गर्दी होती इच्छुकांची आणि जे आमदार आहेत काँग्रेसचे मुंबई शहरातले, ते खासदार वर्षा गायकवाड ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर बसले होते. अमित पटेल आणि अर्थातच मालवणीचे आमदार, अत्यंत लोकप्रिय असे मुस्लिम समाजातलं जे नेतृत्व आहे ते तिघही सांगत होते की आम्ही स्वबळावर लढलो तर आमचा पक्ष इथे कायम राहील, मुंबईत आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि त्यासाठी आम्ही स्वबळावर लढणार, हे आम्ही श्रेष्ठींनाही पटवून सांगणार. तसंच झालं. रमेश चेन्नीथला जे प्रभारी आहेत त्यांना देखील या मंडळींनी सांगितलं की आम्हाला स्वतंत्रपणे स्वबळावर लढू द्या. त्याला किती फळं येतील संख्येमध्ये मला अजून सांगता येत नाही आहे, कारण निकाल बदलतायत. पण काँग्रेसचा बेस हा मुंबई शहरातला कायम राहिला. जो गुरुदास कामत यांनी तयार केला होता तो काही तात्कालिक कारणांमुळे शिवसेनेबरोबर केला होता, हे ठीक आहे, पण ती युती काही जैविक युती नव्हती. कोणी हिंदुत्ववादी, कोणी धर्मनिरपेक्ष, कोणीतरी मुस्लिम मतांसाठी एकमेकांची स्पर्धा करणारं, त्यात काँग्रेस स्वबळावर लढली. ही चांगली गोष्ट आहे. कधीतरी जेव्हा मोदी पर्वाचा अस्त होईल तेव्हा ती जागा घेण्याला योग्य अशी पावलं काँग्रेस टाकते असं म्हणता येईल. बरं, महत्वाची निरीक्षणं समोर येत आहेत. आपल्यासोबत केशव उपाध्ये सुद्धा चर्चेत सहभागी होत आहेत. केशवजी, आपलं पुढारी न्यूजवर स्वागत. आणि महापालिका मुंबईचं काय होतं ते पुढे बघता येईल, पण एकूणच बहुतांश सर्व महापालिकांमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष, बऱ्यापैकी महापालिकांमध्ये तुमचाच महापौर आणि उत्तम अशी कामगिरी पुण्यामध्ये सुद्धा बघायला मिळते. यासाठी पहिल्यांदा तुमचं आणि तुमच्या पक्षाचं अभिनंदन. आता फक्त प्रश्न आपण जो आत्ताचा सुरू केलाय त्याच्याकडे मी येतो की काँग्रेस फार महत्वाचा रोल दाखवताना दिसते आपल्याला मुंबईमध्ये, याकडे आपण कसं बघाल? एक तर सगळं प्रथम तुम्हाला मकर संक्रमण सुरू आहे, तिळगुळाचं सध्या सगळं सुरू आहे, त्यामुळे एक संक्रमण मुंबईतही पाहायला मिळतंय, जे आता सध्याला पाहायला मिळतंय. हे सगळ्यात आपण लक्ष वेधलं पाहिजे. दुसरं त्यातलं असं आहे की सर्वप्रथम हा जो विजय मिळालाय, जे घवघवीत यश मिळालंय, हे सामान्य यश नाहीये, अनेकांना पटणारं नाही, पण इतकं मोठं यश सर्व महापालिकांमध्ये जवळपास 24-25 ठिकाणी भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळतंय. हे प्रचंड मोठं यश आहे आणि या यशाबद्दल एक विकासासाठी दिलेली एक गोष्ट आहे. तशा पद्धतीनेच भारतीय जनता पार्टी या विजयाचा स्वीकार करते. हा विजय केवळ विजय नाही तर भविष्यात येणारी जबाबदारी आहे, याचं भान भारतीय जनता पार्टीला आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या काँग्रेस महत्वाचा रोल करतो इच्छिते, म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे काय हरकत काय नाही काँग्रेसच्या याच्याबद्दल चर्चा करायला, पण चर्चा करताना नेमकं कुठे रोल करते काँग्रेस? काही 2-3 महापालिका, लातूर आणि अन्य ठिकाणी, त्या ठिकाणी काही ठिकाणी काँग्रेसचा आहे, पण मुंबईमध्ये ती कशी रोल करू शकते?
मुळामध्ये असं आहे की ज्या गोष्टींचा आता आपण मगाशी काँग्रेसचे प्रवक्ते सांगत होते आम्ही कशा पद्धतीने जिंकतोय, काँग्रेसची जमीन ताकद आहे, किंवा या निवडणुकीतलं सगळ्यात मोठ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या असतील तर काँग्रेस सहित सर्व काँग्रेसचं आणखीन गिऱ्या नगरपालिकेचे काँग्रेसची आकडेवारी माझ्याकडे आणि आता महानगरपालिकेला मिळाली काँग्रेसची आकडेवारी माझ्याकडे, ज्यामध्ये काँग्रेसच्या आकडेवारीमध्ये अतिशय पुन्हा एकदा घट झालेली हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. म्हणजे जे देश पातळीवर सगळं चित्र सुरू आहे की काँग्रेस एकीकडे काँग्रेसचं कमी काँग्रेस होत चालली, राज्यातून केंद्रातून होत चालली, अशा पद्धतीने चित्र असताना त्याचंच प्रतिबिंब तीच जे आपण प्रत्येक निकालाचे काही टेकअवे असतात त्यातला काँग्रेस बाबतीचा टेकअवे घ्यायचा असेल तर तो हा एक टेकअवे की काँग्रेसची घसरण जी सुरूच आहे ती घसरण सुरूच आहे. आता मुंबईत काहीतरी 22-23 जागा आल्या म्हणून ते लगेच काय किंगमेकर कशा अर्थाने किंगमेकर होतील. मुळामध्ये असं आहे की 120-122 आसपास जवळपास क्लिअर आता दिसतंय चित्र की ते म्हणजे अगदी कमी झालं तरी ते चित्र असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे जणू काही आता ते ह्याच्याबरोबर गेल्याने मनसेसोबत उभाठासोबत गेल्याने काही चेंज होईल अशी कोणतीही शक्यता या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे, त्यांना यश मिळालं, 22-23 जागा मिळाल्यात, त्याबद्दल त्यांना आनंद व्यक्त करायचा तो त्यांनी आनंद जरूर व्यक्त करावा. पण ओव्हरऑल महाराष्ट्रातलं एकूण 29 महापालिकेचं चित्र दिसलं तर ते काँग्रेससाठी कोणत्याही अँगलनी समाधानकारक नाही. जे आलेलं आहे ते त्यांना समाधानकारक वाटत असेल तर त्यात त्यांनी जरूर राहावं. बरं, हनुमंत पवारांना काहीतरी सांगायचं तेवढं घेऊन मी गाला यांच्याकडे जाईल. हनुमंतजी. केशवजींनी याच्या अगोदरच्या निवडणुकीचे आकडे माझ्याकडे आहेत असं सांगितलं. मुंबईमधले आकडे बघून आपण भारतीय जनता पक्षाला 84 जागा मागच्या वेळेस होत्या 17ला, मी चुकत नसेल तर मला सांगा, 82 जागा होत्या. 2 पक्ष फोडून 10-11 वर्षाचं मुख्यमंत्रीपद भोगून किंवा 2-3 वेळा पंतप्रधानांना इथं आणून 10 वेळा राष्ट्रीय अध्यक्षांना इथं आणून इतका सगळा पैशाचा संपत्तीचा पोलिसांचा धुमाकूळ जाहिराती करून एवढं सगळं करून भारतीय जनता पक्षानं किती जास्त जागा जिंकल्या? 82च्या 86 झाल्या. तरी बी तुम्ही का मग पेढे भरवताय? का अनालिसिस करत नाही? का समाधान मानताय तुम्ही याच्यातच? त्याच्या उलट ज्यावेळेस आम्ही अकोल्यातल्या आमच्या जागा बघू, भिवंडीमधली आमची सोबाळावरची सत्ता बघू किंवा चंद्रपूरमध्ये तुमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, जोरगेवार आमदार आहेत, त्यांना चितपट केलं ना आम्ही, किंवा कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तिघं भांडत असताना सुद्धा सर्वात मोठा पक्ष माझा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळं काँग्रेस पक्ष इतक्या 11 वर्षाच्या अडचणीच्या काळातही तग धरून उभा आहे. सरकारचं कुठलंही पाठबळ किंवा आमच्या कार्यकर्त्यांना, नेते पदाधिकाऱ्यांना आमच्याकडे आज संघर्षाशिवाय आणि संविधानावर निष्ठा ठेवा एवढं सांगण्याशिवाय आमच्याकडे काही नसताना एवढी लोक 350 पेक्षा जास्त आमचे नगरसेवक आता लीडवर दिसत आहेत, निवडून आलेले दिसत आहेत. तर हे यश भारतीय जनता पक्षाच्या एवढ्या मोठ्या सगळ्या वरवंट्याच्या सामोरे जाऊन आम्ही मिळवलेलं आहे. त्याचा आम्हाला अप्रूप आहे. कार्यकर्त्यांचं प्रचंड आम्हाला कौतुक आहे. नेत्यांच्या मेहनतीचं हे कष्टाचं फळ आहे. मी गाला यांच्याकडे जातो. गालाजी मुंबईबद्दल बोलतोय, काँग्रेसचे आकडे काही प्रमाणात वाढत आहेत आणि आपल्याला ही एक चौकट लक्षात घ्यावी लागेल. भाजपच्या प्रचंड मोठ्या या परफॉर्मन्सच्या समोर आपल्याला ही तुलना करायची आहे, म्हणून काँग्रेस उभा तरी राहतोय. ठाकरेंकडे ठाकरेंसारखा चेहरा आणि ब्रँड होता. मुंबई काँग्रेसकडे तर असे आता चेहरेही राहिलेले नाही आहेत ना. म्हणजे वर्षा गायकवाड अध्यक्ष आहेत पण बाकी काँग्रेसमधले फॅक्शन्स आपण बघितलेले आहेत. असं असताना काँग्रेस टिकून राहते, याकडे तुम्ही कसं पाहता? काँग्रेसचा परफॉर्मन्स खूपच चांगला आहे, प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे. कोणी त्यांना सिरियसली घेतलं नव्हतं. त्यांचे कुठल्याही राष्ट्रीय नेत्यांनी एक मिटिंग घेतली नव्हती इथे आणि सगळ्यांनी असं वाटलेलं की ठीक आहे ते 10-15च्या आजूबाजू राहतील असं सगळे सॅफॉलॉजिस्ट पण म्हणत होते. फिरतानाही असं वाटत होतं. पण ग्राउंड कनेक्टमुळे त्याचं आणि वंचितचं जे कॉम्बिनेशन होतं तर काही पॉकेट्समध्ये त्याचं अजूनही स्ट्रॉंग आहे ते दिसतं आहे आणि त्यांचं परफॉर्मन्स खरोखरच चांगला आहे. गेल्या वेळी ते 31 होते, ते आता 22 ते 25 मध्ये राहतील, तर 22 तर आलेलेच आहेत. तर क्वाईट गुड परफॉर्मन्स ऑफ काँग्रेस ॲट ग्राउंड लेवल. बरं, मी या मुद्द्याला पुढे घेऊन जाताना पुन्हा एकदा मी केशवपदेंकडे जाणार आहे, कारण आम्ही भाजप मला पाहायचंय केशवजी तुमच्याकडेच येतोय. तुमच्याकडे नाही प्रसन्न एक मिनिट बोला. नाही असं आहे, मला खरंच आश्चर्य वाटलं हनुमंत पवारांचं की काय तू त्यांच्या हिशोबाने, आपण त्यांचा हिशोब धरू, त्यांच्या हिशोबाने 82 काय 84-86 झालो तर तो विजय नाहीये. मात्र काँग्रेस 31चं 22-23 झालं तर तो विजय आहे. काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये 500 जागा होत्या गेल्या महापालिका निवडणूक वॉर्ड निहाय, ते आता जेमतेम 285 आत्ताचा आकडा आहे, तरी तो विजय आहे त्यांच्यासाठी. म्हणजे असं आहे की माझं जे गणित आहे, जे सर्वसामान्यांचं गणित असतं, एक जरी जागा वाढली तरी आपण त्याचा विस्तार झाला, पक्ष वाढला किंवा काही झालं असं म्हणतो. इथे दणदणीत निम्म्या 50% जागावरती ते येत आहेत, तरीही त्यांना तर आमचा विजय आहे, आमचा विस्तार होतोय, आमची संघटना मजबूत होतीये, असं नवीन गणित जर त्यांना काँग्रेसला आखायचं असेल
तर माझा काहीच आक्षेप नाही. त्यांनी हे गणित जरूर सांभाळत राहावं एवढं त्यातलं. आता पासून तुमचा काय प्रश्न असेल तो विचारा. प्रसन्नजी एक कमेंट घेतो. मी फक्त प्रसन्नजी. राऊंड पूर्ण करतो कारण मला अजून मुंबई महाराष्ट्राचे अनेक मुद्दे घ्यायचे आहेत. हनुमंतजी थोडक्यात प्लीज. 226 आजी माझी नगरसेवक. मला प्रश्न प्रसन्न माझे 226 आजी माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षानं 2024 नंतर आपल्या पक्षात घेतले ह्या वर्ष दीड वर्षामध्ये. तेवढे नगरसेवक फोडून तुम्ही 86 वर थांबलात. याला विजय म्हणायचा असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. उदरा गुलाल. ठीक आहे, मी आता ही चर्चा एवढ्या पुरता ठेवतो, अन्यथा सगळं फक्त एकमेकांमध्ये जाईल आणि मग ती चर्चा होणार नाही. खूप मुद्दे घ्यायचे आहेत, 1 तासच आहे माझ्याकडे. मी केशवजी तुमच्याकडे येतोय पुढचा मुद्दा घेऊन. भाजपला हे प्रचंड मोठं यश मिळत असताना अनेक मुद्दे म्हणजे अनेक विश्लेषक सचिन परब सुद्धा आहेत की भाजपच्या या यंत्रणेचा हा याच्यातला फार मोठा वाटा आहे. कौतुकाने म्हटलं तर ती टीका आहे, पण भाजप 24 तास इलेक्शन मोडमध्ये काम करणारा पक्ष आहे. हे आता कौतुक म्हणून घ्या किंवा टीका म्हणून, पण त्याचे रिझल्ट्सही पाहायला मिळतात. पण त्याचवेळी मोठ्या प्रमाणातलं इन्कमिंग हे सुद्धा यावेळी बघायला मिळालं. आणि अगदी केशवजी म्हणजे महाराष्ट्रभरातल्या त्या घटना बघत असताना व्यंगचित्र तर सोडा, अनेकदा अगदी म्हणजे मी तुम्हाला पुण्याचं उदाहरण देतो. फार कशाला, तुमच्या विद्यमान राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचंच होतं की काही गोष्टी बोलता आल्या, काही गोष्टी बोलता आल्या नाहीत वगैरे अशाचा त्यांनी सादर केला होता. माझा आपल्याला प्रश्न आहे, हे सगळं होत असताना, हा प्रचंड विजय मिळत असताना भाजप राहिलाय का? 100% भाजप राहिला. आणि एका क्षणात मी त्याचं उत्तर देतो आणि त्याचं मी लॉजिकली त्याची कारणं पटवून देतो, त्याचं उत्तर देतो. मुळामध्ये आपण मतदार यादी निहाय जे उमेदवाराची याद्या वाटल्या त्या उमेदवाराची याद्या घेऊन सुद्धा मी बसायला तयार आहे. तुम्हाला हे लक्षात येईल की साधारणतः 80% आसपास, काही ठिकाणी 70 असेल, काही ठिकाणी 90 असेल, काही ठिकाणी 65, काही ठिकाणी 75, 80% सरासरी 80% भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याला उमेदवारी दिली आहे या सगळ्याच्या मध्ये. होय, 15 ते 20% ठीक 20%च्या आसपास असे लोक आहेत की ज्यांना काही याच्यापूर्वी इतर पक्षातनं शेवटच्या महिन्यामध्ये आमच्या पक्षात आले, त्यांना उमेदवारी देण्यात आली. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, यावेळची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची नाराजी का जास्त होती ह्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. 2 टर्म इलेक्शन झाल्या नाहीत त्याच्यामुळे. दुसरं असं की एका वॉर्डामध्ये 4 निष्ठावान तुल्यबळ, मी निष्ठावान शब्द वापरलेला आहे, तिकीट एकालाच देता येणार आहे. त्यामुळे बाकीच्या 3 निष्ठावांना असं वाटणं की माझ्यावरती अन्याय झालाय हे स्वाभाविक होतं आणि मग निष्ठावंतावरती अन्याय झाला, अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलं गेलं. त्यामुळे हे 100% म्हणतोय की ज्या अर्थी भारतीय जनता पार्टीने सांगितलं, मगाशी तुम्ही विचारलं भारतीय जनता पार्टी राहिली का? होय, भारतीय जनता पार्टी राहिली. होय, जरूर काही बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिली, पण त्या ठिकाणची सामाजिक राजकीय गणितच लक्षात घेऊन आणि त्या ठिकाणी पक्ष जर जिंकत नसेल वर्षानुवर्ष असे काही ठिकाणी दिलेत. आता उदाहरण आजचे काही उदाहरण घेऊ, पुणे नाशिकची आजची उदाहरणे घेऊ. ज्या ठिकाणी असे घटना घडल्या, मुंबईत 1-2 ठिकाणी आमच्याकडे बंडखोरी झाली, अशा सर्व ठिकाणी जिथे भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड टीका झाली होती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पुणे असतील, नाशिक असतील, इथले उमेदवार जिंकलेले आहेत. म्हणजे प्रोफेशनल. शेवटी असं की भारतीय जनता पार्टी कुठल्या नात्या गोत्यामध्ये चालत नाही. 1 मिनिट, शेवटचा मुद्दा पूर्ण करतो. आमची पार्टी लिमिटेड पार्टी नाही, एका नेत्याच्या लहरीवरती आलं आणि तिकीट दिलं. इथे प्रोफेशनल पद्धतीने सर्वे करून काही निर्णय, त्यात काही 19-20 त्या नेत्या, शेवटी असं की एकत्रित घेतलेला निर्णय असतो त्यामध्ये चुकून बघू शकतं, पण कुणाच्या लहरीवरती इथे तिकीट दिलं जात नाही. व्यावसायिक पद्धतीने उमेदवारी वाटल्या आणि त्याचं यश आज आपण सगळं बघतो आहोत. इतकं घवघवीत यश आज मिळालेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आहेच. ठीक आहे, मी सब म्हणजे एका मुद्द्याचे सब मुद्दे घेत बसत नाही, कारण मला अजून अनेक मुद्द्यांवरती हिंदुत्वाचं राजकारण, विकासाचं राजकारण, MIMचा उदय, मुसलमानांचं मानस, असे अनेक मुद्दे घ्यायचे. खरी शिवसेना कोणती, कारण मुंबईपुरता विचार करायचा झाल्यास शिंदेपेक्षा ठाकरेंचा परफॉर्मन्स चांगला आहे वगैरे वगैरे. त्यामुळे मी एक एक मुद्दा घेत पुढे जातोय. पुढचा मुद्दा मी आता मृणाल मॅडम पासून सुरुवात करणार आहे आणि मला तो लगेच हे करायचा स्पर्श. बाकीचे बरेच मुद्दे दिवसभरात चर्चेला झालेले आहेत. राईज ऑफ MIM. मी चुकत नसेन तर शेवटचा आकडा 90च्या पार महाराष्ट्रामध्ये एकूण नगरसेवक 90पेक्षा जास्त आहेत MIMचे. इतक्या प्रमाणात जर एकट्या मुंबईमध्ये मनसेपेक्षा जास्त मुसलमान नगरसेवक म्हणजे नगरसेवक MIMचे आहेत. मुसलमान मी यासाठी म्हणतोय कारण ते त्याच्या मागचे सांस्कृतिक आणि धार्मिक राजकारणाचा त्याला स्पर्श आहे. मी आता मृणाल मॅडम पासून सुरुवात करतो. MIMचा हा राईज पहिला मुद्दा, मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा विजय दुसरा मुद्दा. इतक्या मोठ्या संख्येनं नगरसेवक त्यांना मिळत आहेत, इतक्या प्रमाणात तर आकडी संख्या तर काही ठिकाणी तर शरद पवारांना गाठता आलेली नाहीये. याकडे कसं पाहायचं? लक्षात घेऊया आपण की मोदींच्या उदयानंतर धार्मिक ध्रुवीकरणाला आपोआप या देशामध्ये सुरुवात झाली. त्याचे कोण लाभार्थी होतील याची गणितं वेगवेगळ्या वेळेला बदलतात. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या अल्पसंख्याक मताचे लाभार्थी होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे विजयी झाले.
ही मतं विधानसभेच्या वेळेला पुन्हा विभाजित झाली, पण ती पूर्णतः ठाकरेंची साथ सोडून गेली नाही. ती आपल्याकडे राहावीत, ती दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून काँग्रेस हट्टाने मुंबईत स्वबळावर लढली. आज आत्ता 21 जे काँग्रेसचे नगरसेवक विजयी झाले आहेत त्यातले 13 अल्पसंख्याक मुस्लिम आहेत. आकडेवारी द्यायचं कारण एवढंच आहे की मुस्लिम समाजाला बहुजनांमध्ये एक न होता स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी ठेवावीशी वाटते आहे. बरं. आणि ती ठेवण्यासाठी त्यांना काँग्रेसपेक्षा, सपापेक्षा MIM हा पक्ष अतिशय महत्वाचा वाटायला लागलाय. असरुद्दीन ओवैसी अत्यंत उत्तम बोलतात. बरं. कधी कधी त्यांची जी लोकसभेतली भाषणं असतात ती ऐकत राहावी अशी असतात, त्यात अनेक नवे नवे मुद्दे येतात. त्या ओवैसी ब्रदर्सला संघटनात्मक बांधणी जी काय करायला मिळाली होती हो. महाराष्ट्रामध्ये, त्याची सुरुवात झाली होती नांदेडमध्ये. बरं. आपलं कुणाचंही लक्ष नसताना त्यांनी जी काय रचना यावेळेला महाराष्ट्रात केली त्याचा त्यांना फायदा होतोय. कुठेतरी त्या पक्षाला मिळालेलं यश बरं. हे अल्पसंख्याकांना स्वतःचा आधार मिळवण्यासाठी हवा असलेला पक्ष बरं. या भावनेने बघायला हवाय. मी बाकीच्यांकडे जाण्यापूर्वी मी आता जातोय पैगंबर शेख यांच्याकडे. पैगंबर हे एक अनेक विषयांवरती लिहितही असतात. मी त्यांच्याकडे जातो. पैगंबरजी, मुसलमान जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात MIMचे नगरसेवक महाराष्ट्रभरात निवडून देत आहेत, म्हणजे नांदेड, मालेगाव वगैरे पासून मुंबईपर्यंत, अगदी विदर्भापर्यंत सुद्धा, तर मग त्याची जी मुसलमान म्हटलं की सेक्युलर पार्टीजमध्येच त्यांना बघायचं, ही जी काही जबरदस्ती वाटत असेल किंवा नॅरेटिव्ह सेट झालं होतं, मुसलमान आता त्याच्या बाहेर जाऊ पाहत आहेत. म्हणजे ठाकरे गरजेनुसार राज ठाकरेंना सोबत घेणार की जे मशिदीच्या भोंग्यांच्या विरोधात होते, पण मुसलमानांनी मात्र काँग्रेस सोबत राहिलं पाहिजे. या सगळ्याला नाकारून होय आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही जाणार MIM बरोबर, या पातळीला आलाय मुस्लिम. याच्या मागची कारणं जी आहेत प्रसन्न सर, की सध्या आपण म्हणताय की जसं मॅडम देखील म्हणाले की मुस्लिम स्वतःची धार्मिक आयडेंटिटी दाखवण्याचा प्रयत्न करतायत वगैरे. बरं. तर ते धार्मिक आयडेंटिटी दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर राजकीय आयडेंटिटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे. ज्या पद्धतीनं आता मुस्लिम निवडून आलेत MIM मधून, त्याच पद्धतीनं भाजपमधून जे आहे हिंदुत्ववादी विचारधारेच्या लोकांना निवडून येण्याची जी आहे ती झुंबड माजलेली संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलीच आहे. तर याच्यामध्ये भाजपचं जे राजकारण आहे विभाजनाचं म्हणा की ध्रुवीकरणाचं, ते कुठेतरी यशस्वी होताना दिसत आहे. आणि ते का यशस्वी होत आहे याच्या मागचं जे आत्मपरीक्षण आहे ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर जे पक्ष जे म्हणतात की मुस्लिमांना आम्ही फक्त त्यांच्या विरोधात न बोलून जवळ करतोय, अशी ज्यांची मानसिकता झालेली आहे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या बाबतीत अन्याय होतात, अत्याचार होतात, त्या त्या ठिकाणी आपण पुढे येऊन बोललं पाहिजे. फक्त शांत राहून त्याला मुकसंमती दिल्यासारखं जर केलं जात असेल तर मला वाटतं MIM हा पक्ष जो आहे तो एका मर्यादेपर्यंत वाढेल. मात्र हीच परिस्थिती 2011 मध्ये देखील होती की एक टेंगुळ जो आहे तो महाराष्ट्रामध्ये MIMचा आला होता आणि त्याच्यानंतर MIM देखील त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं भाजप हे हिंदू धर्मीयांचा वापर करून घेतं, त्याच पद्धतीनं MIM देखील मुस्लिमांचा वापर करून घेतं. ही मानसिकता ज्यावेळी 2011 नंतर मुस्लिमांची देखील बळावली, त्यानंतर त्यांनी स्वतःहूनच MIM ला नाकारलं. मला असं वाटतं की MIM ला पुढच्या काळामध्ये देखील जे आहे ते मुस्लिम नाकारत. मी थोडासा वेगळा विचार करतो पैगंबरजी, मी थोडासा वेगळा विचार करतो. सचिन परवानकडे मी त्यासाठी जाणार आहे, त्यानंतर मी पुन्हा केशव उपाध्ये आणि सगळ्यांकडे जाणार आहे. मी सचिनजी थोडंसं धाडसी विधान करतोय. MIMचा उल्लेख आला की साधारणपणे मुस्लिम जाहीरपणे बोलताना थोडे डिफेन्सिव्हला जातं. म्हणजे पैगंबरने पण म्हटलं की हे आता टेंगुळे, हे निघून जाणारे वगैरे वगैरे. पण जशी शिवसेना ही मराठी अस्मितेची ज्वलंत मशाल, प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं एकमेव दैनिक सामना आहे, शिवसेनेच्या मुखपत्राचं टॅगलाईन आहे. मग प्रखर इस्लामचं आणि प्रखर मुस्लिमत्वाचं पुरस्कार करणारी MIM ही ताज्य कशी ठरते? ती अशी का ठरते की तिच्या मागे मुस्लिम जात असतील तर त्याला एकदम नकार दिला जातो? ती त्यांची आहे, पक्ष त्यांचा. अगदी बरोबर आहे. म्हणजे पैगंबरजींनी जी काही मांडणी केली ती त्यांच्या विचारधारेच्या अनुसरून आहे. हो. म्हणजे त्यांनी जी मांडणी केली आहे ती अत्यंत योग्यच आहे. हो. ते असं म्हणतायत म्हणून सर्वसामान्य जो MIMचा मतदार आहे त्याची मानसिकता अशाच पद्धतीची असेल अशातला काहीही भाग नाही. जर तुम्ही राज ठाकरेंना सोबत घेताय तर आम्ही वेगळा विचार करू शकतो, हे या वेळेला मुंबईतल्या मुसलमानांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना सांगितलेलं आहे. तेच त्यांनी काँग्रेसला देखील सांगितलेलं आहे. पण जिथे हिंदुत्ववादी म्हणून मोदींना पराभूत करायचं आहे तेव्हा जो समोरचा तुल्यबळ उमेदवार आहे त्याच्या पाठीशी
साधारणपणे मुस्लिम एकवटलेला आपल्याला दिसून येतं. बरोबर. हेच याचं गणित आहे. जिथे MIM आहे विरोधात तुल्यबळ, तिथे MIMला वोटिंग केलंय. बरं. जिथे काँग्रेस आहे तिथे काँग्रेसला केलंय. बरं. जिथे शिवसेना आहे तिथे शिवसेनेला केलंय. आणि इतर पण समाजवादी पार्टीला मला वाटतं 2 की 3 जागा आहेत, तिथे समाजवादी बरं, पार्टीला एक थोडासा धाडसी प्रश्न एकदम थोडक्यात ब्रेक घेण्यापूर्वी सचिनजी तुम्हालाच विचारतो. मी पुन्हा सांगतो, आज जरा धाडसी कंपॅरिझन आहे, पण मी विचारतोच तुम्हाला, मला राहत नाहीये. MIM ही महाराष्ट्रातल्या मुसलमानांची शिवसेना बनली आहे का? हे फारच धाडसी आहे हे. नाही, पण काय चूक आहे? नाही, नाही, तो काय- हिंदुत्ववादी पक्ष आहे. नाही, तो MIM काही म्हणतो प्रश्न मजलिस नाही. इत्तेहादुल मुस्लिमीन आहे. नाही, मला याच्या दृष्टीने म्हणायचंय की हे जे यश आहे हो. ते ज्या पद्धतीने आपण इतर पक्षांच्या मागच्या उमेदवारांच्या म्हणजे नगरसेवकांची संख्या आणि या नगरसेवकांची संख्या अशी इतर पक्षांच्या बाबतीत ज्या पद्धतीने बघतोय बरं. त्या पद्धतीने तुलना केली तर काय फार मोठं यश मिळालंय बरं. असं मला काही वाटत नाही. ठीक. मागच्या वेळेला देखील नांदेड पासून, धुळ्यापासून मुंबईपर्यंत, बरं. अधूनमधून सोलापूर पर्यंत ठीक. आपल्याला सातत्याने MIM जिंकलेलं दिसत माझ्या बोलण्याचा अर्थ इतकाच होता की ज्याप्रमाणे काँग्रेस सेक्युलरिझम स्वीकारत होती आणि शिवसेना त्याच्यावरती चिंता व्यक्त करत होती, भाजप करत होता, आणि ते म्हणत होते की या हिंदूंचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष, म्हणजे आम्ही कोण? आम्ही शिवसेना, आम्ही भाजप. तशी MIM आता हे सेक्युलर करतायत ना, तुम्हाला नाही ना जागा तिथे, मग आम्ही तुमच्यासाठी आहोत. आम्ही कोण? आम्ही MIM आहोत. हा माझ्या सांगण्याचा मुद्दा होता.